सर्वांना सलाम. देवाची स्तुती असो. बरेच लोक या ठिकाणी ऑनलाईन कॉटेज प्रेयर मीटिंगसाठी जॉईन होत आहेत. त्यासाठी आपण देवाची स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. तुमचं स्वागत करतो आजच्या या ऑनलाईन कॉटेज प्रेयर मीटिंगसाठी. देवाच्या वचनामध्ये आपण यावेळेस जाणार आहोत आणि म्हणून आपल्यासाठी शास्त्रभाग आधीच वाचण्यात आला होता. मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 5 ते 13. मला असं वाटतं काही लोक उशिरा जॉईन झाल्यामुळं आपण पुन्हा एक वार हा शास्त्रभाग वाचूया आणि मी तुमच्यासाठी वाचतो. मत्तई शुभवर्तमान याचा 8वा अध्याय वचन 5 पर्यंत आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देऊ. मग येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील, परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधकारात टाकले जातील, तेथे रडणे व दातखाने चालेल. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. आता मागील आठवड्यामध्ये काही लोकांसंती ऑनलाईन झूमवरून मला हा बायबल स्टडी करण्याचा प्रसंग मिळाला. त्यांना या बायबल स्टडीमध्ये चालवण्याचा मला मिळाला आणि एका वेगळ्या आम्ही झूमवरती बायबल स्टडी, जर त्यामध्ये सहभागी व्हायला आवडेल तर म्हणजे आम्ही आठवड्याचे जे दिवस ठरवतो त्या दिवसांमध्ये तुम्हाला बायबल स्टडीमध्ये सहभागी होता येईल. आता आज आपण बायबल स्टडीच्या दृष्टिकोनातून याकडे बघणार नाही आहे, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून या शास्त्र भागाकडे आज आपण बघणार आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची काही सत्य आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत, जी तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी अतिशय पूरक आहेत, अतिशय महत्त्वाची आहेत, अतिशय आवश्यक असल्या प्रकारची आहेत. त्या सत्यांना समजून घेतल्याशिवाय आमचं ख्रिस्ती जीवन खरं बघू जाता अर्धवट राहतं प्रियान. आणि म्हणून या अध्यायामधून प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची काही सत्य रीतीनं समजावून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यामधून आमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला अधिक समर्पित कसं करता येईल, अधिक उत्तम असं कसं करता येईल, याकडे आम्ही आज लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला त्याआधी तुम्हाला एक गंमत सांगू द्या. मला करायचं होतं त्यावेळेस आमचे वडील आणि आई ते स्थळं बघत असत आणि मग मला सांगत असत की आता आपल्याला या गावाला जायचं आहे, उद्या त्या गावाला जायचं आहे, आणि मुलींच्या घरी मला घेऊन जात असत आणि स्थळांच्या त्या ठिकाणी जाऊन चर्चा होत असे. आता असं झालं की आमची पत्नी, जी आता माझी पत्नी आहे, ती लग्नाआधी ते नागपूरला राहत असत आणि त्यांच्या आडनावावरून मला असं वाटायचं की ते दक्षिण भारतीय आहेत आणि माझी अशी इच्छा होती की संपूर्ण मराठी कुटुंबासंती विवाह करावा, मराठी कुटुंबातल्या मुलीसोबत विवाह करावा, जेणेकरून तिला मराठी संस्कृती माहीत आहे. कारण मला सेवा मराठी लोकांमध्ये प्रामुख्यानं करायची होती आणि माझ्या मनात असा विचार यायचा की आता यांना मराठी शिकवा आणि मग ते शब्दांचा गोंधळ, आपण काय म्हटलं तर त्यांना दुसरंच काहीतरी समजतं त्यांच्या भाषेमधलं, म्हटलं ते सगळे आता हिब्रू आणि ग्रीकपेक्षा अजून नवीन भाषा शिकण्याची आता मला काही गरज वाटत नव्हती. परंतु आमचे वडील फार जिद्दी स्वभावाचे होते
आणि ते मला सतत सांगायचे की नाही नाही आपण ह्या कुटुंबाकडे गेलोच पाहिजे, आणि ते लोक काही दक्षिण भारतीय नाही, ते लोक मराठीच आहेत वगैरे वगैरे. आणि आम्ही गेलो नागपूरला, आणि मी सतत टाळत होतो, आणि दुसरे काही कुटुंब होते त्यांच्याकडे आम्ही गेलो. आणि मग आमच्या होऊ घातलेल्या पत्नीच्या घरी आम्हाला जायचं होतं, आणि त्या ठिकाणी रात्र झाली, उशीर झाला, जवळपास 10 वाजलेले होते. परंतु आमच्या वडिलांचं काम फार धडाकेबाज असायचं. त्यांनी त्या काळी STD बूथ्स असायचे बघा. मला सांगितलं की फोन कर त्यांना आता रात्री 10 वाजले, आपण नाही आता नाही करायचा फोन त्यांना. ते म्हटले नाही नाही अरे तू करून तर बघ. फार ते कन्व्हिन्स करण्यामध्ये, तुम्हाला पटवण्यामध्ये फार हुशार होते आमचे वडील, आणि त्यांनी शेवटी मला पटवलं. ते म्हटलं फोन तर करून बघ, ते असतील तर उभ्या उभ्या जाऊन येऊ आपण, त्यांच्या घराच्या जवळपासच कुठेतरी आहोत. आणि फोन केला, मला फोन करायला लावला, आणि मी फोन केला, आणि फोन नेमका आमच्या मॅडमनीच उचलला. आणि मी त्यांना सांगितलं, म्हटलं मी अमुक अमुक व्यक्ती बोलतो, आणि आम्ही याव का आता तुमच्या घरी. आमच्या वडिलांनी मला फार कठीण परिस्थितीमध्ये टाकलं, आणि माझ्या पत्नीने लगेच, म्हणजे नंतर झालेली माझी पत्नी, तिने लगेच तिच्या आईला विचारलं की ते आलेत आणि ते येऊ का विचारत आहेत, आणि त्यांनी पण सांगितलं की येऊ द्या या. आणि आम्ही काय 5 मिनिटाच्या अंतरावर त्यांच्या घरापासून होतो, आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो. रात्रीच्या 10 वाजता हा पाहण्याचा कार्यक्रम आमचा त्या ठिकाणी सुरू झाला. मला तुम्हाला लक्ष याकडे वेधायचं आहे की त्यांनी आमचं स्वागत तितक्या रात्रीसुद्धा केलं. अर्थात त्यांनी चांगला रिसर्च केला होता यंगड आडनावाचा, आणि चिखलीचे यंगड कोण वगैरे त्यांनी छान रिसर्च केला. माझ्याबद्दलही चांगला रिसर्च केला. फार हुशार होते आमच्या सासूबाई, आणि मगच त्यांनी तितक्या रात्री आम्हाला हो म्हटलं. मी तुम्हाला असा सल्ला देत नाही कोणाच्या घरी इतक्या रात्री उशिरा तुम्ही जाण्याचा, अजिबात मी सल्ला देणार नाही. आणि विशेषरित्या मुलगी बघायच्या कार्यक्रमात इतक्या रात्री कोणाकडे जावं असा सल्ला तर मी अजिबातच देणार नाही. परंतु मला एक गोष्ट, तुमच्या एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे, आणि ते हे की त्यांनी आमचं स्वागत तितक्या रात्री केलं. ती वेळ काय योग्य नव्हती, परंतु त्यांनी आमचं स्वागत केलं. आणि तेच बाब आपल्या पहिल्या गोष्टीकडं आपल्याला नेते. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल एक पहिली गोष्ट आम्ही आज या शास्त्र भागामधून शिकणार आहोत, आणि ती ही की तुम्ही कधीही ख्रिस्ताकडे जाऊ शकता. तुम्ही कधीही ख्रिस्ताकडे जाऊ शकता. आता लक्ष द्या, मी कधीही ख्रिस्ताकडे जाऊ शकता हे कशाच्या आधारावर म्हणत आहे, मी का सांगत आहे लक्षात घ्या. आपण मत्तैकृत शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायामध्ये आहोत, आणि अध्याय 5, 6 आणि 7 हे जे आहेत हे डोंगरावरील प्रवचन प्रभू येशू ख्रिस्ताचं संपलेलं आहे. डोंगरावरचं प्रवचन त्यानं पूर्ण केलं, आणि मग पहिल्या अध्यायापासून 4थ्या वचनापर्यंत जर आपण वाचलं 8व्या अध्यायाच्या, तर लक्षात येतं की त्यानं एका कुष्ठरोग्याला डोंगरावरून खाली उतरून बरं केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर तो कफरनहूमास आलेला आहे. आणि आता आलेलाच आहे, आणि तेवढ्यात हा शताधिपती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो बघा. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला नाकारत नाही. तितक्या उशिरा आल्यानंतर तो काही त्याला नाकारत नाही. मला तुम्हाला पहिली गोष्ट ही सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्ताकडं आम्ही जर गेलो, आणि कोणत्याही वेळेस गेलो, तर प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला स्वीकारायला तयार आहे. आमची जी काही गरज असेल ती गरज ऐकून घ्यायला तो तयार आहे. त्याच्यासाठी विशिष्ट वेळेलाच त्याच्याकडे गेलं पाहिजे नाही. हे फार साधं सिंपल सत्य आहे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, देवाबद्दल. त्याच्यासाठी आपल्याला अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही. आणि म्हणून प्रियानो, आपण आज यामधून धडा घेऊया, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाबद्दलचा धडा घेऊया की तो आमच्यासाठी 24 तास 7 दिवस 365 दिवस तयार आहे, वाट बघत आहे की आम्ही त्याच्याकडे जावं. तो कधीही काकू करणार नाही. तो कधीही लंगड्या सबबी आपल्याला देणार नाही. तो आम्हाला पर्यायी मार्ग सुचवणार नाही. आम्ही कधीही त्याच्याकडे जाऊ शकतो, रात्री असो, बेरात्री असो, कधीही असो. आणि माझं ख्रिस्ताचे अनुयायी या नात्यानं आपण ख्रिस्ताचा हा गुणधर्म आपल्या जीवनामध्ये अनुभवलेला आहे की ख्रिस्ताकडे आपण कधीही जा, ख्रिस्त ऐकायला तयार आहे. ख्रिस्ताकडे जाऊन
आपली विनंती सादर केली, ख्रिस्ताकडे जाऊन आपलं गाऱ्हाणं आपण सांगितलं, ख्रिस्ताकडे जाऊन आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा प्रभूनं आम्हाला आता सकाळी ये असं कधीही म्हटलेलं नाही, किंवा प्रभूनं आता ही योग्य वेळ नाही नंतर बघू असं कधी म्हटलेलं नाही. नेहमी तो आमच्यासाठी तयार आहे. आणि म्हणून ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी तयार आहे. आपण त्याच्याकडे जाऊया. आता लोक जे आहेत त्यांच्याबद्दल काही गोष्टी लक्षामध्ये घ्या. कोणी आमच्या मनामध्ये प्रश्न येईल की कोणी त्याच्याकडे जावं. तुम्ही कोणीही असा, या जगाच्या पाठीवरील तुम्ही कोणीही असा. या ठिकाणी याच्याबद्दल सांगितलेलं आहे की हा शताधिपती होता, म्हणजे 100 लोकांवरती नेमलेला हा रोमी ऑफिसर असावा. रोमन जे सैन्य आहे किंवा त्यांच्या ज्या पलटणी होत्या किंवा त्यांची जी पलटणी भागणी असे, त्या रोमन शिपायांवरती 100 शिपायांवरती हा अधिकारी असलेला आम्हाला व्यक्ती दिसतो. आणि हा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. म्हणून तुम्ही कोणीही असा, तुम्ही श्रीमंत असा, तुम्ही गरीब असा, तुम्ही रोमी असा, तुम्ही यहुदी असा, तुम्ही ख्रिस्तीतर असा, तुम्ही ख्रिस्ती असा, तुम्ही कोणी, प्रभू येशू ख्रिस्त तुमचं ऐकायला आज तयार आहे. आज मला माहित नाही या शताधिपत्याच्या जीवनामध्ये काहीतरी अडचण या ठिकाणी होती म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेलेला. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय आज अडचण आहे मला माहित नाही, परंतु आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊ. तो आम्हाला आज, आम्ही आहोत त्या अवस्थेमध्ये, आमच्या कुठल्याही सामाजिक स्तराचे लोक आम्ही असो, आमचं ऐकायला, आमचं स्वागत करायला, आम्हाला दिलासा द्यायला, आम्हाला उत्तर द्यायला, आम्हाला समाधान द्यायला, आम्हाला तृप्ती द्यायला ख्रिस्त आज तयार आहे, वाट बघत आहे. आणि म्हणून आज तुमच्या मनात काय प्रश्न असतील, काय समस्या असतील, एखादी बाब तुम्हाला सतावत असेल, ख्रिस्ताकडे जा. तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील, ख्रिस्ताकडे जा. तुमच्या मध्ये प्रश्नांचं काहूर उठलं असेल, वादळ उठलं असेल, ख्रिस्ताकडे जाऊया. करोनाबद्दल होणार आणि कसं या जगाचा निभाव लागेल आणि माझं काय होईल असल्या प्रकारचे जर प्रश्न आहेत, ख्रिस्ताकडं आपण जाऊया. कुठल्याही स्तराचे लोक आपण असू, आम्ही ख्रिस्ताकडं जाऊ शकतो. दुसरी गोष्ट लक्षामध्ये घ्या, जगातील इतर पर्यायांच्या आधी ख्रिस्ताकडे जा. आता हा शताधिपती असल्यामुळं याला भरपूर पर्याय होते. हा डॉक्टरांकडे जाऊ शकला असता, वैद्यांकडे जाऊ शकला असता, जडीबुट्टीवाल्यांकडे जाऊ शकला असता. आजकाल कुठं कुठं हे महाराज उगवलेत जडीबुट्टीवाले, अगदी ख्रिस्ती सुद्धा हे महाराज उगवलेत आणि ख्रिस्ती लोकही सर्रास त्याच्याकडे जातात. अगदी विज्ञानावर ज्यांचा विश्वास आहे ते सुद्धा ह्या पुड्या घेऊन येतात ख्रिस्ती बाबा लोकांकडून. मला ते काय समजत नाही, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, हा रोमी व्यक्ती असून यानं हे जगाचे जे बाकीचे सगळे पर्याय आहेत त्या पर्यायांपेक्षा आधी ख्रिस्ताकडे धाव घेतलेली आम्हाला दिसते प्रियान. आणि म्हणून ख्रिस्त वाट बघत आहे, ख्रिस्ताकडे आपण जाऊया. आमची जगाकडे जाण्याची ऐपत असताना सुद्धा आम्ही आधी ख्रिस्ताकडे जाऊ. ख्रिस्त आमचा नंबर 1 पर्याय असला पाहिजे, कारण तो देव आहे, कारण तो आम्हाला जाणतो, कारण तो आम्हाला अंतर्बाह्य समजून घेतो. आणि म्हणून त्याच्याकडे आपण जाऊया. तो उपलब्ध आहे, तो आम्हाला स्वीकारायला तयार आहे. अजून महत्वाची गोष्ट लक्षामध्ये घ्या, तुम्ही सामाजिकरित्या कोणीही असा, आपण ख्रिस्ताकडे जाऊ शकतो. जगातील पर्यायांऐवजी आपण ख्रिस्ता. अजून महत्वाची बाब ही की समस्या कोणत्याही स्वरूपाची असो, अगदी छोट्या स्वरूपाची असो की मोठ्या स्वरूपाची असो, आपण ती घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊ शकतो. तो उपलब्ध आहे, तो आम्हाला एंटरटेन करतो, तो आम्हाला स्वीकारतो. आमची कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या, प्रश्न असू द्या, तो आमचं ऐकायला तयार आहे. याच्या जीवनामध्ये याचा नौकर आजारी होता प्रिया. आता याच्यातूनही चांगला धडा घेण्यासारखा आहे. हा काही यहुदी व्यक्ती नाही आहे, हा रोमी व्यक्ती आहे आणि याचा नौकर आजारी पडलेला आहे, पक्षघाताने आजारी पडलेला आहे. याला इंग्रजीमध्ये आपल्याला पॅरालिसिस म्हणता येईल. त्याचं वर्णन कुठल्या पद्धतीनं शताधिपती प्रभू येशू ख्रिस्ताला करतो त्याच्याकडे लक्ष द्या. तो म्हणतो, प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. म्हणजे पडलेला आहे म्हणजे त्याला चालता फिरता येत नाही. आणि त्याच्या ह्या अवस्थेबद्दल थोडंसं मी वाचन करत होतो काही कॉमेंट्रीजमध्ये, आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ही व्यक्ती कदाचित आता तिच्या जीवनाच्या शेवटच्या स्तरावर असावी, कारण तिला हलता डोलता येत नाही, काही करता येत नाही.
आणि असं असताना सुद्धा ही जी शताब्दीपती व्यक्ती जी आहे तिनं त्याला टाकून दिलेलं नाही, तिनं त्या व्यक्तीनं त्याला पाठवून द्यायचा प्रयत्न केलेला नाही, त्या व्यक्तीनं तू तुझं बघून घे असं म्हटलेलं नाही, त्या व्यक्तीनं याला घेऊन जा रे बाबा कुठल्या तरी वृद्धाश्रमात टाकून द्या किंवा एखाद्या दवाखान्यात याला मरायला सोडा किंवा आश्रमात मरायला सोडा असं त्यानं म्हटलेलं नाही. त्यानं त्याची अवस्था ख्रिस्ताकडं नेलेली आहे प्रियानं, ख्रिस्ताकडं आणलेली आहे. आणि तुम्हाला आणि मला त्याच्यामधून सुंदर धडा आहे की आमच्या अवतीभोवती आज लोक त्रस्त आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या त्रासानं पिडलेले आहेत. अगदी त्यांची अवस्था, त्यांच्या जीवनांची अवस्था, त्यांच्या मानसिकतेची अवस्था, त्यांच्या आध्यात्मिकतेची अवस्था, त्यांच्या शारीरिक जीवनाची अवस्था या पक्षघाती माणसासारखी अतिशय पीडेनं व्याप्त आणि पडलेल्या अवस्थेमध्ये आहोत. आता आपल्या भारतामध्ये खाली कोणाला टाकतात तुम्हाला माहीत आहे? हिंदू संस्कृतीमध्ये पडलेला, घरात पडलेली व्यक्ती म्हणजे आता मरायला सोडलेली व्यक्ती, मरायला कोणीतरी आलं की त्याला जमिनीवर झोपवतात असं म्हणतात, मी पाहिलंय काही ठिकाणी. तर अशी अवस्था या व्यक्तीची आहे. तर आमच्या अवतीभोवती असे लोक आहेत प्रियानो. ह्या व्यक्तींसाठी कधी कधी मंडळांमध्ये सर्वांगीण दृष्टिकोनातून अशी जर्जर झालेली व्यक्ती आम्हाला दिसते. त्या व्यक्तीला कसं दूर करता येईल, त्या व्यक्तीची कशी वाट लावता येईल, त्या व्यक्तीची ब्यात आपल्या मागून कशी सोडवायची, हे आमचे ख्रिस्ती पर्याय नाहीत. आम्ही त्या व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीच्या समस्यांसाठी, त्या व्यक्तीच्या त्रासांसाठी, त्या व्यक्तीच्या प्रश्नांसाठी शकतो. आणि सुंदर धडा या व्यक्तीकडून आम्हाला शिकायला मिळतो. पहिली बाब शिकत आहोत की आम्ही जावं ख्रिस्त तयार आहे. अतिशय स्पष्ट ते दिसतं. प्रभू येशू ख्रिस्त स्पष्टरीत्या त्याला म्हणतो की मी येऊन त्याला बरे करेन, मी येऊन त्याला बरे करेन. ख्रिस्त तयार आहे तुमच्या आणि माझ्या जीवनात हस्तक्षेप करून आमच्या विनंत्या ऐकून त्यानुसार उत्तर द्यायला. तर तो उपलब्ध आहे, आम्ही त्याच्याकडे जाऊ. दुसरी गोष्ट आम्ही या आश्चर्यचकित करून टाकलेला आहे प्रिया. का बरं आश्चर्यचकित झाला असेल देव प्रियानो? या ठिकाणी असं झालेलं आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मी येऊन त्याला बरं करेल, ह्या ठिकाणी हा शताधिपती त्याचा विश्वास व्यक्त करत आहे. आता या शताधिपतीबद्दल अजून जर माहिती पाहिजे असेल तर 7व्या लूका शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायामध्ये ही गोष्ट त्या ठिकाणी याची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे की हा आपल्या देशावरती प्रेम करतो आणि याने आपल्यासाठी सभास्थान बांधून दिलेलं आहे. तर हा प्रभूजी आपण खाली यावे अशी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर. आता ठिकाणी दुसरी गोष्ट आपण ख्रिस्ताबद्दल ही शिकण्याचा प्रयत्न की ख्रिस्त तुमचा विश्वास पाहून तुम्हाला इतरांसाठी उदाहरण बनवेल. ख्रिस्त तुमचा विश्वास बघून तुम्हाला इतरांसाठी उदाहरण बनवू इच्छितो. आता इतरांसाठी उदाहरण बनण्यामध्ये या शताधिपतीच्या जीवनातून आम्हाला ही लक्षात येते की तो नम्र होता. तो जरी शताधिपती होता, तो अधिकारीनं ख्रिस्ताला बोललेला नाही आपलं काम आहे बरं एक ते करून टाका, असं 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 काही तो म्हटलेला नाही. त्या ठिकाणी तो म्हणत आहे की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावं, या योग्यतेचा मी नाही, यही माझी लायकी
सामर्थ्य ओळखून ख्रिस्तासन ते बोलत आहे. ख्रिस्ताठाई काय सामर्थ्य आहे ह्याची कल्पना त्याला आहे. आणि तो म्हणतो पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. ख्रिस्ताच्या ठाई शब्द जर बोलला तर तिकडे माझा चाकर बरा होईल असं सामर्थ्य आहे. त्याच्या मुखामध्ये असं सामर्थ्य आहे. त्याचा विश्वास होता. आणि तो उदाहरण देतो. तो म्हणतो की प्रभूजी मनुष्य आहे, माझ्या हाताखाली शिपाई असून एकाला जा म्हटलं तर तो जातो, दुसऱ्याला ये म्हटलं माझ्या दासाला कर म्हटलं की तो करतो. आणि तसंच की तुमचा अधिकार मोठा आहे. तो देवाचा अधिकार जाणतो. देवाचा अधिकार कशावर आहे आणि त्या अधिकाराने जेव्हा देतो तेव्हा त्याची पूर्ती होते, त्याच्या आज्ञेची पूर्ती होते हे या शताधिपतीला माहित होतं. आणि ते आणि मी सुद्धा समजून घेऊ या प्रिया. परंतु या ठिकाणी प्रभू दात खाणे चालेल. तो की बघा तुमच्या मधलीच ही व्यक्ती आहे, राहूनच यानं देवाला ओळखलेलं आहे, देवानं मला पाठवलं या ठिकाणी दिसतं. आणि माझ्या ठाई जे सामर्थ्य आहे, माझ्या ठाई जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याची संपूर्ण माहिती याला आहे. त्या सामर्थ्यावर याचा आहे. गोष्ट आम्हाला बघायची आहे. ही जेव्हा आम्ही ख्रिस्ताकडे जातो, आमच्या विश्वासाच्या आधारावर आम्हाला उत्तर देतो. तेव्हा ख्रिस्त आमच्या विश्वासाच्या आधारावर आम्हाला उत्तर देतो. प्रियानो, ख्रिस्त उपलब्ध आहे, त्याच्याकडे आपण जाऊया. दुसरी गोष्ट तुमचं आणि माझं उदाहरण बनवू इच्छितो. तिसरी गोष्ट आम्ही हे बघत आहोत की
आणि माझ्याकडून तीच अपेक्षा आहे प्रियानो, की तुम्ही आणि मी ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा आमच्या समस्यांसाठी, आमच्या अडचणींसाठी, आमच्या त्रासांसाठी, आमच्या प्रश्नांसाठी, आम्हाला आमच्या डोक्यामध्ये उठणारे जे वादळ आहेत प्रश्नांचे त्या प्रश्नांसाठी, आमच्या अवतीभोवती ज्या गरजा आम्हाला दिसतात त्या गरजांसाठी, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या नातेवाईकांमध्ये, आमच्या समाजामध्ये ज्या गरजा आहेत, आमच्या मंडळांमध्ये आज ज्या गरजा आहेत त्यांना काढून टाका, त्यांना हाकलून द्या, त्यांना इकडं करा, त्यांना तिकडं करा, असं करा तसं करा. नाही, हे पर्याय नाही आहेत. आम्हाला ख्रिस्ताकडे त्यांना उंचवावं लागेल, आम्हाला ख्रिस्ताकडे त्यांना घेऊन जावं लागेल, आम्हाला ख्रिस्ताच्या चरणी त्यांना आणावं लागेल आणि ख्रिस्ताला म्हणावं लागेल की प्रभू हे या ठिकाणी विशिष्ट आजारानं पीडित होऊन पडलेले आहेत, तू शब्द मात्र बोल आणि ते बरे होते. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा तुम्ही आणि मी प्रार्थना करतो, प्रभूकडे जाऊन विश्वासानं मागतो, विश्वासानं आम्ही त्याच्याकडं याचना करतो, तेव्हा तो तुम्हाला आणि मला दिल्याशिवाय राहतच नाही प्रियानो. आज तो द्यायला तयार आहे. आज तुमची मागणी काय आहे? आज तुम्ही प्रभूकडे जायला तयार आहात का? आज तुम्ही तुमचं उदाहरण जगासाठी होऊ द्यायला तयार आहात का? तुमच्या ठाई जर विश्वास आहे तर देवबाप आज तुम्हाला आणि मला आमच्या प्रार्थनांची, आमच्या विश्वासाचे उत्तर देऊ इच्छितो, आमची मागणी तो मान्य करू इच्छितो प्रियानो. कुठल्याही प्रकारची ती विनंती असो, कुठल्याही प्रकारचा ती समस्या असो, आज ती विनंती प्रभू येशू ख्रिस्त मान्य करायला तयार आहे. आणि म्हणून या 3 गोष्टी आपण लक्षामध्ये ठेवू प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. पहिली गोष्ट, तो उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट, तो तुमच्या आणि माझ्या विश्वासाच्या आधारावर आम्हाला इतरांसाठी कित्ता बनवायला उत्सुक आहे, तयार आहे. तिसरी गोष्ट, तुमच्या आणि माझ्या विश्वासाचं प्रतिफळ तो आम्हाला द्यायला तयार आहे. तुम्हाला माहीत आहे शेवटची लाईन काय म्हणते? 13व्या वचनाची शेवटची ओळ, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो, देवाचं वचन असं सांगतं की आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. म्हणजे ज्या क्षणी या प्रभू येशू ख्रिस्त याला म्हणतो की जा तुझ्या विश्वासात ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो, त्याच क्षणी त्याला प्राप्त झालेला आहे. त्याच क्षणी तिकडे त्याचा चाकर बरा झालेला आहे. प्रियानो, आज देवबाप तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असंच कार्य करू शकतो जर आम्ही विश्वास ठेवला तर, जर आम्ही नम्रतेनं त्याच्याकडे गेलो तर, जर आम्ही संपूर्ण विश्वास ठेवून त्याच्याकडे गेलो तर. निवड आमच्या हातामध्ये आज आहे. छोटीशी बाब आहे. आम्ही प्रभूवरती विश्वास ठेवूया, प्रभूवरती विश्वास ठेवूया, प्रभूकडेच जाऊया, प्रभूला आपलं उदाहरण बनवू देऊया आणि प्रभूला आमच्या गरजा आम्ही भागवू देऊया. आपण डोळे बंद करू आणि आपल्या मानाखाली लावू, प्रार्थना करूया. आपण प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो, कारण तू आमच्यासाठी उपलब्ध आहेस. तू आमची टाळाटाळ करत नाहीस, तू आम्हाला हाकून लावत नाहीस. कधीही आम्ही तुझ्याकडे आलो तर तू प्रभू आम्हाला स्वीकारायला तयार आहेस, आमचं ऐकून घ्यायला तयार आहेस, आमची अवस्था बघायला तयार आहेस, आमच्या संती यायला तयार आहेस. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आम्हाला शक्ती दे तुझ्याकडे जाण्यासाठी. सैतानाने आणि जगानं प्रभू आमच्या भोवती खूप सारे पर्याय निर्माण करून ठेवलेले आहेत, परंतु देवबापा आम्हाला तुझ्या समोर तुला प्राधान्य देऊन तुझ्या समोर नतमस्तक होण्यास साह्याने मदत कर प्रभू. आणि तू करणारा देव आहेस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. होय देवबापा, तू वैद्यकशास्त्र ठेवलेलं आहे. आमचा असा विश्वास आहे की वैद्यकशास्त्राद्वारे, विज्ञानाद्वारे, डॉक्टरांद्वारे तो निश्चितच आरोग्य देतोस. त्याच्यावर आमचा विश्वास नाही, परंतु प्रभू आमचा त्याहीपेक्षा जास्त विश्वास तुझ्यावरती आहे. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. तू आमचं उदाहरण बनवू इच्छितोस. आम्ही तुझे आभार मानतो. तू आमच्या विनंत्यां मान्य करून आम्हाला उत्तर देऊ इच्छितोस. आम्ही तुझे आभार मानतो. तू एकमात्र देव आहेस. तू आमच्या प्रार्थना ऐकणारा देव आहेस. तुझं हे स्वरूप या शताधिपतीच्या चाकराच्या बऱ्या होण्याकडून प्रभू आमच्या समोर वेगळ्या पद्धतीनं तू मांडलंस. आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझं गौरव करतो बापा. आज जी काही विनंती आमच्या मंडळीची असेल, या ठिकाणी या ऑनलाईन असणाऱ्या मंडळीची असेल, ती तुझ्याकडे आणतो. विशेष रीतीनं प्रार्थना करतो करोना या आजारासाठी प्रभू परमेश्वर, या त्रासासाठी प्रभू, या विषाणूसाठी प्रभू तुझं सामर्थ्य ओत, तुझं सामर्थ्य दाखवू दे बाबा, तुझं सामर्थ्य दाखव प्रभू. आणि अजून प्राणहानी होऊ देऊ नकोस. आमच्या प्रार्थना तू ऐकतोस असा आमचा विश्वास आहे.
देवबापा, आज विश्वासानं तुझ्याजवळ येतो, लीनाने नम्र होऊन तुझ्याकडे येतो आणि तुला मागतो प्रभू, आमच्या अविश्वासाला धमकाव, आमच्या प्रार्थना ऐक आणि देवबापा हा आजार, हा विषाणू थांबव प्रभू, जनजीवन सुरळीत कर प्रभू परमेश्वरा, भय घालवून तू दे, जे सर्व नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यास मदत कर प्रभू, आणि आम्ही सर्वांनी जगानं तुझ्यासमोर नतमस्तक होऊन जीवन जगावं यासाठी आम्हाला सहाय्याने मदत कर. प्रार्थना तुझा पुत्र येशूच्या नावाने करतो म्हणून तू ऐक. आमेन.